नत्वा हृदादिच चतुर्थाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथम आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये साधूंनी कुणाकुणाच्या संगतीत राहावं, कुणाच्या संगतीचा त्याग करावा, कोणत्या कोणत्या वस्तू आणि व्यवस्था त्यांच्यासाठी हे आहेत म्हणजे सोडण्यायोग्य, आणि कोणत्या कोणत्या वस्तू आणि व्यवस्था स्वीकारण्यायोग्य आहेत याचं वर्णन करत असताना पूर्वचर्चेमध्ये आरिका तथा स्त्रियांचा अतिसंपर्क अतिसंसर्ग आला तर त्या ठिकाणी संयमरूपी त्या ठिकाणी गुणाचा नाश होतो, अशा पद्धतीनं वर्णन करून आज या ठिकाणी अन्य भी वस्तुओं के त्याग का निर्देश 346 नंबरची गाथा। यद्यदन्यदपि द्रव्यं किंचित बंधन कारणं तत्त्रिधा निराकृत्य यथत्वं दृढ संयमा। आचार्य भगवंत सांगतात, साधुओं को मात्र अरिकाओं के संसर्ग से ही दूर नहीं रहना चाहिए, अपितु अन्य भी जो वस्तुएं साधुओं के किंचित भी बंधन का कारण है, अर्थात उन्हें परतंत्र करती है, उन वस्तुओं को मन वचन और काय से त्याग कर संयम को दृढ़ रखने का प्रयत्न करना चाहिए। साधूंना फक्त इथं एक औपचारिक रूपानं आरिका किंवा स्त्रियांच्यापासून त्यांच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केलं, पण केवळ तेवढी एकच वस्तू साधूंना परावलंबी करणार आहे का? तेवढी एकच वस्तू परतंत्रामध्ये त्यांना घेऊन जाणार आहे का? तर नाही। मग अन्य ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये जे 24 प्रकारचे परिग्रह आहेत, जे बहिरंग 10 आणि अंतरंग 14, हे जे 24 प्रकारचे परिग्रह आहेत, तो परिग्रह द्रव्य रूपानं आणि विशेष रूपानं भावरूपानं त्यांना परतंत्र करणारच आहे। एखाद्या वेळेला व्यवस्थेची व्यवस्था म्हणून द्रव्य रूपात फार नुकसान करणार नाही, पण द्रव्य रूपात तुमच्याकडे ती वस्तू आहे, पण त्याच्याबद्दल तुम्हाला भावरूपामध्ये काही विकल्प नाही। एक व्यवस्था म्हणून आपण त्याला आधार घेतलोय,
तरी पण फार मोठं नुकसान नाही. नुकसान नाही असं नाही, फार मोठं नुकसान नाही. पण द्रव्यरूपात ती वस्तू तुमच्याकडं नाही, पण अंतरंगात भावरूपामध्ये त्या वस्तूबद्दल तुमचं काय ममत्व भाव आहे, आत्मीयता आहे, तर ते नुकसान करतं. नुसता बाहेर नाही म्हणून तो चांगला आहे असा एक नियम लावला तर स्त्रियांच्याकडं काहीच नसतं. स्त्रियांच्याकडं काय आहे, ते पण दिगंबर आहेत, मग ते पूजनीय झाले असते. पण जिनेंद्र शासनामध्ये, जीन शासनामध्ये दिगंबर नाही, दिगंबरत्व म्हणजे ते तत्व महत्वाचं आहे. बाहेरून दिगंबर असेल तर आतनं दिगंबर असेलच याची गॅरंटी नाही. पण जो आतनं दिगंबर असतो तो नियमानं बाहेरून सुद्धा दिगंबर असतो. म्हणून इथे केवळ द्रव्य रूप घ्यायचं नाही, द्रव्य आणि भावरूप दोन्ही पद्धतीनं जे अन्य बी अनेक वस्तू साधूंच्यासाठी किंचित म्हणजे थोड्यासुद्धा बंधनाला, परतंत्राला, साधूंच्या स्वावलंबनाला धक्का लावणार आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी साधूंनी त्याचं मन वचन कायचा त्याग केला पाहिजे. 7 वाजले अजून अर्यंत का आला नाही हे म्हणणं सुद्धा आमच्यासाठी परतंत्राला निमित्त आहे. कारण ह्या व्यवस्थेसाठी आम्ही अर्यंतच्या अधीन आहे. वास्तविक ही व्यवस्थाच आमच्यासाठी पराधीन आहे. याचा विकल्पच असता कामा नये 100%. त्याच्या निमित्तानं त्याच्या आहारी परत आता तो सेवाभावनीत इथं गुरुभक्ती आहे, प्रामाणिकपणे करायला तो भाग वेगळा. पण परत तशी व्यवस्था निर्माण करायला व्यक्ती पाहिजे आणि त्या व्यक्तीला परत पैसे देण्यासाठी, पगार देण्यासाठी परत आम्ही समाजापुढं नाही तर कुठल्या तरी व्यक्तीपुढं आणि परत आम्ही सूचना दिली पाहिजे. म्हणजे एक वस्तू किती ठिकाणी आम्हाला लाचार करायला बनवते. एक साधू होते, त्यांच्या अंगावर लंगोटी होती. लंगोटी काय होती? लंगोटी. आम्हाला ते आता लंगोटी धुवायला परत एक स्त्री लागली. आता स्त्री व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर किंवा नोकर व्यवस्थित आहे म्हटल्यावर परत त्याची खाण्यापिण्याची सोय करायला लागली. मग खाण्यापिण्याची सोय करायची म्हटल्यानंतर परत तिथे सगळ्या वस्तू आल्या. ती वस्तू आल्या, परत ती वस्तू आल्यावर तिथे एक उंदीर आलं. ती वस्तू खायला धान्य बिन्य, ती उंदीरला खायला परत तिथे एक मांजर आलं. त्या मांजराला भीती घालायला परत एक कुत्रं आलं. आणि ते कुत्रं ज्यावेळी तिथं आत शिरलं त्यावेळी त्या महाराजांचे भाव झाले त्या कुत्र्याला हाकलून मारायचे. कुत्र्याला मारायला गेले, त्याला मार लागला. त्या कुत्र्याचा जो मालक होता त्या मालकानं महाराजांच्यावर केस घातली आणि ती केस घातल्यावर कोर्टात जाऊन उभा राहायची पाळी आली. कुणाला? कुठल्या? हां, पूर्ण वाक्यात सांगायचं. कुठल्या महाराजांना? लंगोटीवाल्या महाराजांना. आणि परत सगळं झाल्यावर त्या कोर्टानं विचारलं, हे सगळ्या मूळ भांडणाचं कारण काय सांग. त्या इथे साधूंनी त्या कोर्टामध्येच लंगोटी काढली आणि म्हटले या एवढ्या मोठ्या मूळ भांडणाचं कारण आणि मी कोर्टात येण्याचं कारण बंडूभैया काय आहे? ही लंगोटी आहे म्हटले आणि लंगोटी काढून त्या कोर्टापुढं फेकले. लंगोटी एवढ्या द्वंद्वाला निमित्त असेल
लंगोटी एवढ्या विकल्पाला निमित्त असू शकते, तर बाकीचे सगळे कपडे आणि सगळं पारिवारिक सगळी व्यवस्था किती विकल्पाला कारणीभूत असते. असं आपल्याला परतंत्राला निमित्त असणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यवस्था साधूंनी मन वचन कायपूर्वक त्याग केली पाहिजे. म्हणून साधूंनी आहार, विहार आणि निहार, निहार म्हणजे जंगल शुद्धी, विहार म्हणजे एक प्रदेश एक जागा सोडून क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रावर, आणि आहार म्हणजे आहार, ह्या तिन्ही गोष्टीमध्ये स्वावलंबी असलं पाहिजे. आहारचं टायमिंग झालंय चला असं आपण म्हणायचं नाही, लोकांनी येऊन निवेदन करायला पाहिजे, महाराजजी आहारचं साठी शुद्धीला पाणी घातले, आता आहारला उठा, असं सावकांनी निवेदन केल्यावर मग आपलं शुद्धीला पाणी घेऊन उठ. आपणच अगोदर आहारचं टायमिंग झाले म्हणून टायमिंग नसलेल्या वेळेला पण कमंडल धुवत बसलो, मोकळं करत बसलो तर कसं होईल? बरं आहे का? चुकीचं आहे. आणि जे आपण साधू शुद्धी करून आल्यानंतर कमंडल स्वच्छ करून पुसून ठेवतोय, त्याच्यामागं कधीही भाव आहाराचं पाणी घालावं असं असता कामा नये. काल मी ह्या वेळेला पाणी कमंडलमध्ये घेतलोय, आता त्याचे 24 तास संपत आलेत. काय होत आलेत? 24 तास संपत आलेत. आता हे पाणी अभक्ष अप्रासूक होणार आहे. आता मला पुढच्या व्यवस्थेसाठी प्रासूक पाणीच कमंडलमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणून त्या प्रासूक पाणी घेण्याच्या भावनेतून कमंडलची शुद्धी असते. आहारासाठी म्हणून जर आम्ही कमंडलाची शुद्धी म्हणजे कमंडल पुसून ठेवत असेल तर आम्ही कशाची अपेक्षा करायला लागलोय? आहाराची. मग आम्ही वाट कशाची बघणार? शुद्धीच्या पाण्याची. एवढा सूक्ष्म विषय लक्षात ठेवायो. आम्ही म्हणायला लागलो ना आहाराचं टायमिंग झाले, कमंडल स्वच्छ करा, तरी आम्ही कशासाठी आहारी लाचार कशासाठी व्हायला लागलोय? आम्ही कशाची वाट बघायला लागलोय? आता आमची अपेक्षा कशाची आहे? आहाराची. आहारासाठी कमंडल पुसायचं नाही, मोकळं करायचं नाही. पूर्वीचं पाणी आता मर्यादे संपत आलेली आहे आणि पुढच्या माझ्या व्यवस्थेसाठी मर्यादित पाण्याची मला कोणतं आणून घातलं तर ते अगाळीत होऊ नये, मर्यादेचा नाश होऊ नये, म्हणून ते कमंडल स्वच्छ पुसून ठेवायचं असते. वास्तविक एवढे परिणाम आमच्याकडं असले पाहिजेत. आमचे परिणाम तेवढे चांगले आहेत असं मी म्हणत नाही, माझेसुद्धा, पण ते असायला पाहिजे एवढं तरी आपलं लक्ष तिकडंच गेलं पाहिजे. त्याचं चिंतन तर आपल्याकडं असलं पाहिजे. म्हणून जी वस्तू, जी व्यवस्था आणि जी व्यक्ती आपल्याला परतंत्राला निमित्त ठरत असते, त्या वस्तू व्यवस्था आणि व्यक्तीचा मन वचन काही ना काही केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. म्हणून आचार्यांनी इथं त्या संयमाला दृढ करण्यासाठी अशा व्यवस्था. मग साधूंना जर ह्या सगळ्या गोष्टी असतील, मग श्रावकांचा स्वाभिमान आहे की नाही सांगा? काय स्वाभिमान सगळा विकलाय आपण नको तिथं स्वाभिमान करतो. मान कशाला निमित्त आहे? मला बोलवलं नाहीत, माझा सत्कार केला नाहीत, मला खुर्ची दिली नाहीत, मला बसायला म्हणजे स्थान दिलं नाही, नको तिथं आपण स्वाभिमान जागा करतो. आणि राजकारण आणि स्वार्थासाठी नको तिथं जाऊन हात जोडत बसतोय. जिथं हात जोडायला पाहिजे धर्माच्या ठिकाणी, देवशास्त्र गुरूंच्या ठिकाणी, बरं काय सतीश, जिथं हात जोडायला पाहिजे
तिथं आमच्या लोकांची साठी ताटू द्या. स्वाभिमान, माझा सत्कार केला नाही, मला बसायला जागा दिली नाही, महाराजांनी आमचं नावच घेतलं नाही, नको तिथं स्वाभिमान ताटू दो. आणि जिथं स्वाभिमानानं जगायला पाहिजे, विजयी नाही. मी माझ्या आईवडिलांच्या दिलेल्या संपत्तीवर जगतोय, मला काय गरज आहे कुणापुढं पण जाऊन एका मतासाठी हात जोडायची. माझं काम असेल तर मला माझ्या कर्तृत्वावर मला देतील, माझ्या पैशानं आणि माझे हात जोडण्याचा काही संबंध नाही. नम्रतेचा भाग वेगळा आहे आणि लाचारीचा भाग वेगळा आहे. तिथं जाऊन कुणापुढं पण हात जोडताना आमच्या राजकीय लोकांचा जरासुद्धा स्वाभिमान काय होत नाही, दुखवत नाही. आणि देवशास्त्र गुरूंच्या पुढं, प्रतिमाधारी धार्मिक लोकांच्या पुढं हात जोडताना, समाजात येताना यांचा स्वाभिमान ताट होतो. म्हणून तुम्हाला सुद्धा स्वाभिमान असेल तर आपल्याला लाचारी जिथं स्वीकारावी लागणार आहे त्या ठिकाणच्या वस्तू व्यवस्थाचा आमचा त्याग असला पाहिजे. आम्ही अशा ठिकाणी जायचंच नाही. काय गरज आहे आम्हाला अशा ठिकाणी जायची की जी व्यवस्था आम्हाला लाचार बनवू शकते, जी व्यवस्था आम्हाला परतंत्र करते, त्या व्यवस्थेकडे आम्हाला जाण्याची काही आवश्यकता नाही. त्याचं मन वचन गायीनं त्याग केलं पाहिजे आणि संयमाला दृढ करण्यासाठी असा प्रयत्न काय केला पाहिजे, करायला पाहिजे. कोण? सगळ्या साधूंनी करायला पाहिजे. कोण केला पाहिजे? सगळ्या साधूंनी करायला पाहिजे की नाही. समाधी आपण घ्यायला लागलो, घ्यायची इच्छा आहे, नक्की घ्यायचं आहे का? अगदी दृढ वर्धमान सागरजींच्यासारखं समाधी करायचं आहे काय? आपले वर्धमान सागर महाराजींनी जशी संलेखना केली कुंत्रगिरीत तशी करायची आहे की नाही. गेल्या वर्षी सुरमती माताजींनी कशी संलेखना केली बघितलं की नाही. मग तशी करायचं आहे की नाही. मग एक आरिका, एक स्त्री होऊन ती एवढ्या स्वाभिमानानं समाधी साधते तर आपण कोण आहे? पुरुष आहे. नुसता म्हणायला काय खरं खरं आहे की नाही. आपण मुनी महाराज आहे की नाही, दिगंबर मुनी महाराज आहे की नाही. मग आपल्या दृढता किती पाहिजे? 100% पाहिजे. त्यामुळं निर्यापकाचार्य जे सांगतात तसंच आपण केलं पाहिजे. मनाचं काय करायचं नाही. आज उपवास म्हटल्यावर उपवास, आज एकच घास खायचं म्हटल्यावर एकच घास खायचं. असं आपल्याकडं काय पाहिजे, दृढता असली पाहिजे. जर ती दृढता असेल तर मग संयम सुरक्षित राहतं. आणि संयम सुरक्षित राहिलं तर समाधी होते. आणि समाधी करण्यासाठी मग या सगळ्या व्यवस्थेचा, बाह्य बंधनाला निमित्त असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेचा काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना. हां. भ्रष्ट मुनियों के संसर्ग त्याग का निर्देश. पार्श्वस्थासन्न संसक्त कुशील मृगचारिणा मलिनी क्रियते शश्वत कंजलेनेव संगतम. जैसे काजल का संसर्ग नियमतः मलिन करने वाला होता है, वैसे ही पार्श्वस्थ, आसन्न, संसक्त, कुशील और मृगचारी इन भ्रष्ट मुनियों का संसर्ग सदा ही चारित्र आदि को मलिन करने वाला होता है.
ज्या पद्धतीनं काजळ अंगाला लागलं तर तिथं मलिनता येते, काळा डाग येतो, तसं पार्श्वस्थ, आसन्न, संसक्त, कुशील आणि मृगचारी हे 5 विचाराचे 5 प्रकारचे जे साधू आहेत ते भ्रष्ट मुनी म्हणून सांगितलं. त्यांना कसले मुनी म्हणले? भ्रष्ट. अशा मुनींच्या संसर्गामध्ये राहिल्यानंतर, सानिध्यात राहिल्यानंतर चारित्र्यसुद्धा काय होतं? मलिन होतं, भ्रष्ट होतं. एकटे राहिल्यानंतर पण चारित्र्य चुकतं आणि चुकीच्या सानिध्यात राहिलं तरी चारित्र्यात दोष येतो, मलिन होतं, असं आचार्यांनी सांगितलं. मग आता प्रश्न केला बिट्टूनं, पार्श्वस्थ मुनी म्हणजे काय? तर त्यावेळेला पार्श्वस्थ आदि मुनियों का क्या स्वरूप है? उत्तर, पार्श्वस्थ संयम का निर्दोष स्वरूप जानते हुए भी जो निरतिचार संयम का पालन नहीं करते, किंतु संयमी या संयम मार्ग के समीप रहते हैं, उन्हें पार्श्वस्थ साधु कहते हैं. संयम काय आहे, संयमाचा अर्थ काय आहे हे सगळं जाणतात, तरीही अतिचारानं जगतात. अतिचारचा अर्थ काय? अतिचार म्हणजे अनर्थदंड. इरिया समिती, भाषा समिती, एष्णा समिती, आदान निक्षेपण समिती आणि उत्सर्ग समिती यांचं पालन ते न करता प्रमादपूर्वक जगतात, त्याला अतिचार म्हणायचं. आता समाधी चांगली करायची असेल, चांगली समाधी साधायची असेल तर अतिचार म्हणजे दोषपूर्वक जगायला पाहिजे काय निर्दोष जगायला पाहिजे? निर्दोष पालन करायला पाहिजे. मग त्याच्याकडे लक्ष कुणाचं पाहिजे? आपलं स्वतःचं पाहिजे काय सगळ्या महाराजांचं पाहिजे? आपल्या स्वतःचं लक्ष पाहिजे. आपण स्वतः गाडीसारखं चाललं पाहिजे. टायर पंक्चर झाली तर स्टेपनी जशी असते तसे या सगळ्यांचा उपयोग स्टेपनीसारखा करून घ्यायचा. अडचण वाटाली की ह्या साधूंचा आधार, मदत. परिणाम बिघडा लागले की जरा स्वाध्याय करून दाखवा, जरा भक्ती म्हणा, जरा धर्मध्यानामध्ये चालू करा. सगळंच आम्ही जर दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहिलो आणि बरोबर जीव जायच्या वेळेला तुमच्या जवळ आता मीच असलो आणि मला जर डुलकी लागली आणि मी झोपलो आणि तुमचा जीव जायचा वेळ आहे आणि तुम्ही दुसऱ्यांच्यावर अवलंबून आहे, तर मग समाधी होईल नाही होणार. म्हणून स्वतः स्वयंसेवक याचा अर्थ काय? स्वतःचं काम स्वतः करायचं, दुसऱ्याचं तर काम करायचंच पण स्वतःचं पण काम करायचं. ही नेते मंडळी असतात की किंवा समाजातले श्रीमंत लोक किंवा तथाकथित समाजसेवक, हे दुसऱ्यांचं काम केलेलं तर धावतात पण ह्यांचं काम करायला 10 नोकर असतात. बरं आहे का खोटं आहे? त्या सुधामूर्ती इन्फोसिस कंपनीचे मालक, ते नवरा बायको दोघे एवढं दान देतात, एवढं काम करतात, पण अजूनही त्यांच्या घरामध्ये त्यांची कपडे धुवायला, आता या 2-4 वर्षात त्यांचं वय वाढलं, हा भाग मला माहीत नसेल, पण मी 10 वर्षाच्या पूर्वीपर्यंत सांगतो, अगदी 7 वर्षापूर्वीपर्यंत
त्यांची कपडे धुवायला आणि त्यांचं स्वतःचा स्वयंपाक करायला दोघांचा, ते नवरा बायको स्वतःची कामं स्वतः करत होते. त्यांच्या खोली, बेडरूम, त्यांची खोली आहे की नाही, ती स्वतः लोटत होती. इथं आम्हाला साधू संतांची आणि भगवंतांच्या मंदिरं लोटायला तर नोकर लागा लागले. आता तुमच्यामध्ये कुंभोजमध्ये आता अरुणाताई अनेक 3-4 बायका कोणतर महिला दिसा लागलेत, करा लागलेत महाराजांचे खोली स्वच्छ करणं. आता ते लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार आहेत. त्यांचे भाऊ तात्याबाया सगळ्या साधू संतांच्या सेवेत आहेत, सगळ्या समाजाच्या क्षेत्राच्या रक्षणात आहेत. त्यांच्यावर जरा ते संस्कार आहेत. त्यांच्याजवळ असणाऱ्या महिलांना असतील संस्कार त्यांच्या आईवडिलांचे, किंवा आत्ता त्यांच्यामुळं ते करत असतील, किंवा महाराजांनी सांगितलं म्हणून करत असतील, भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक. कोथळी, कुंभोज, कोथळीसुद्धा असं एक 5-6 महिला होत्या. आणि तिथंसुद्धा गल्लीवाईज असं ठरवून घेतले होते की 8 दिवस ह्या गल्लीतल्या महिलांनी पूर्ण अगदी मंदिरापर्यंत, आम्ही जिथं पायरी चढून जातोय ते पूर्ण पायऱ्यापर्यंत सगळं कोथळीत पण सेवा करत होती. म्हणजे महाराजांची सेवा करण्यासाठी, संघाची सेवा करण्यासाठी आणि शपकराजाची म्हणजे श्रुतमती मातांची सेवा करण्यासाठी कधी एक दिवस कधी पंडितांना तिथलं स्वच्छ करायला सांगितलं नाहीत, पुसायला सांगितलं नाही. सगळ्या महिला शेवटचे तर 15-12 दिवस सगळ्या प्रतिमाधारी महिला आतलं सगळं दीदी लोक ते स्वच्छ करत होते. त्या हॉलमध्ये स्वयंपाक होत होता, आहार होत होता, तर सगळं हॉल त्या महिला ज्यांच्या घरात चौका असणार त्या महिला सगळ्या लोटत होत्या. आणि समाधीला चांगलं, तुम्ही लोक म्हणताय की श्रुतमती मातांची समाधी चंद्रभूसागर महाराजांनी फार चांगली केली, चंद्रभूसागर महाराजांनी फार चांगली केली. मी फक्त 5-10% निमित्त आहे. बाकी समाधी चांगली व्हायला त्या माताजींची दृढता होती. आणि बहिरंगमध्ये आमचे सगळे महाराजजी तिथं जाऊन स्वाध्याय घ्यायचं, सगळ्या माताजी त्यांची सेवा करायची, दीदी लोक आणि तिथल्या प्रतिमाधारी महिला त्यांची अगदी शुद्धी विद्धी सगळी तिथं सेवा करायची, आरिका माताची सगळ्या सेवा करायच्या. आणि या सगळ्यामुळं त्यांचा स्वाभिमान, त्यांना सांगायला लागलं नाही कधी माझं हे करा, सगळी लोक अशी केली. आणि हे स्वतः सगळ्या श्रावकांनी सेवा केल्यामुळं सर ती समाधी एवढी चांगली झाली. आता कुंभोजवाल्यांना महाराजांची सेवा करायला श्रावकांनी तरुण मुलांना किती संधी आहे सांगा. आता तुम्ही जर म्हणा लागला आम्ही काय सवळं निसून महाराजांचं खोलीत येणार नाही, आम्ही काय सवळं निसून महाराजांना उचलणार नाही, पॅन्ट शर्टवर काय पण सांगा, पण आपण हे पॅन्ट शर्ट कुठं कुठं घालून आलेलो असतोय, संसारी सगळ्या कामात वापरतोय, बाहेर फिरून आलेलो असतोय. जेवढं सवळ्यात आम्ही समाधीच्या लोकांची साधूंची व्यवस्था करेल तेवढी ती समाधी चांगली होती. नक्की वर्धमान सागर महाराजांची समाधी आमच्या आचार्यजींची चांगली झाली. त्याच्यामध्ये साधू निमित्त आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा दृढता 90% निमित्त आहे. पण तिथं व्यवस्था करताना सवळ्यामध्ये व्यवस्था करण्यात आली त्या सवळ्याचं आणि शुद्धीचं निमित्त फार असते, लक्षात ठेवा, बरं आहे की नाही. म्हणून स्वावलंबी नसलं पाहिजे. ती लोकसुद्धा एवढ्या मोठी इन्फोसिस कंपनीची असून ते अजून स्वावलंबानं जगतात, एवढे वय उर्दून, आणि आम्हाला बाकीच्या सगळ्या व्यवस्था लागा लागल्यावर मग कसं होणार सांगा. म्हणून आपण सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक स्वतःचा स्वाभिमान सुरक्षित ठेवून जगलं पाहिजे. म्हणून अतिचार करायचं नाही. तुम्ही आता कोणाला लाईट लावसुद्धा म्हणायचं नाही, लाईट विजव म्हणायचं नाही.
आता आपल्याला आयुष्यभर केलेल्या स्वाध्यायाचं चिंतन मनन, शांत बसून नमोकार मंत्राचे जाप्य, आत्म्याचं चिंतन करायला पाहिजे. आपले विकल्पच असता कामा नाहीत. मला स्वाध्याय करायचा आहे, मला लेट लावा, मला भक्ती म्हणायचं आहे. बिन तुम्ही न सांगता तुमच्यासोबत जे महाराज असतात व्यवस्थेला, त्यांच्या व्यवस्थेसाठी ज्यावेळी ते लागल त्याच्यात आपण भक्ती म्हणत बसायचं. आपल्यासाठी याचा विकल्पच करायचा नाही. आता या आरमसारम क्रिया आहेत, बरं आहे की नाही? त्यामुळे आपण शांत, महाराजी काय करायचं? आत्म्याचं चिंतन करायचं. त्याचा कंटाळा आला की नमोकार मंत्राचं जापी करायचं. त्याचं परत म्हणून आपल्याला कंटाळा आला, परत आत्म्याचं चिंतन करायचं. नसेल तर इतकी दिवस तुम्ही साधू आहे, गुरूंच्या मुखातून तुम्ही स्वाध्याय केलेले आहेत, एक एक गोष्टी आपण पाठ केलो आहे, आठवत असतात. मिरी भावना, समाधी भावना, सामायिक पाठ, एक विषय घ्यायची, 2 ओळी घ्यायचं, त्याचं शांत चिंतन करत बसायचं. हे चिंतनच तुम्हाला आम्हाला आत्म्याच्या साधनेला कडे घेऊन जाणार. महाभारतामध्ये श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, अर्जुन म्हणतोय मुझे तो बहुत चिंता हो रही थी आपकी. तो एक राक्षस त्या सुभद्रेला पळवून नेतोय. श्रीकृष्ण यायला पाहिजे आणि त्याला मारायचं म्हणून. तर त्यावेळेला अर्जुन म्हणतोय श्रीकृष्णाला की मला फार चिंता लागली होती सगळ्याची. त्यावेळेस श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, पार्थ जब चिंता आती है तो चिंतन करना सीखो. चिंतन करोगे तो चिंता अपने आप भाग जाती है. मग आता आपलं हे आपली जी अवस्था आहे सगळ्यांची चिंतन करण्याची, आता आपण साधू लोकांनी कशाची चिंता करायची आहे? काय आपल्याला चिंता करायला काय आहे नाही. आणि तुम्ही तर महाचिंतन केला पाहिजे, कारण तुम्ही आता समाधीची भावना करायला लागलाय, संलेखनाची भावना करलाय. त्यामुळे तुमचं काय असलं पाहिजे? महाचिंतन करायला पाहिजे की नाही? म्हणून अशा सगळ्या व्यवस्थेपासून आपण दूर केलं पाहिजे. पण असे जे अतिचार सहित जे मुनी संयमाचं पालन करतात ते पार्श्वस्थ साधू म्हटले जातात. कसले साधू म्हटले जातात? पार्श्वस्थ. एकांत से असंयमी नहीं होते, किंतु मिथ्या मत में रुचि रखते हैं, दोषयुक्त आहार ग्रहण करते हैं, सदा एक ही वस्तिका में रहते हैं, एक ही क्षेत्र में रहते हैं, एक ही संस्तर पर सोते हैं, गृहस्थों के घर पर अपनी बैठक लगाते हैं, जिसका शोधन अशक्य है या जो शोधा ही नहीं गया उसे भी ग्रहण कर लेते हैं. सुई, कैंची आदि वस्तुएं रखते हैं. सीना, धोना, रंगाना, टांगना आदि कार्यों में तत्पर रहते हैं. कारण न होने पर भी अपने पास क्षार चूर्ण, सुहाग चूर्ण, नमक, घी आदि पदार्थ रखते हैं तथा उपकरणों से अपनी आजीविका चलाते हैं करते हैं. परंतु मुनियों के समीप रहते हैं, उन्हें पार्श्वस्थ कहते हैं.
कुठे गेला परमानंद? पुढे बसवून. हे एकांतानं असंयमी असत नाहीत. हे साधू जे असतात एकांतानं असंयमी नसतात, पण मिथ्या मतामध्ये रुची ठेवतात. मिथ्या जे मत आहेत त्याच्यामध्ये ते आनंद मानत असतात. दोषयुक्त आहार घेतात. दोषयुक्त म्हणजे काय सांगू काय नको सांगू? शास्त्रामध्ये एका गल्लीत 7 चौकी पाहिजेत म्हणून जाईल. किती? एका गल्लीत, आणि एकाच दिशेला पाहिजेत. म्हणजे गटर ओलांडून ह्या चौक्यातलं धान्य स्वयंपाक त्या चौक्यात घेऊन जायचं नसतं. असं एका गल्लीत पाहिजे. ठीक आहे, आता आम्ही गल्लीपर्यंत समजावून घेऊ, गावापर्यंत घेऊ. हे एका गावात 7 चौके पाहिजेत, इथंपर्यंत समजावून घेऊ. पण आता 2-2, 3-3 किलोमीटरवर स्वयंपाक असेल आणि तिथला स्वयंपाक केलेला जर धान्य म्हणजे बनवलेला स्वयंपाक जर इकडे यायला लागला तर कसं होणार सांगा? आता चौगलेवाडीवर चौक आहे, समजा तो चौका खाडं पडला तर तिथल्या लोकांनी त्या चौक्यात केलेलं शिजवलेलं अन्न हे जे स्वयंपाक आहे कधीही गावात घेऊन यायचं नाही. गावातल्या लोकांनी चौगलेवाडीच्या चौक्यात जाताना कधीही शिजवलेलं अन्न घेऊन जायचं नाही. हे दोषयुक्त आहार आहे. आता तर बास्केटमध्येच चालू झाले आहार करायचं नाही. बंडूभैया तसं करत नाहीत. बंडूभैया जसा देश तसा वेश. ताटलीतलं महाराज असलं म्हणजे ताटलीत बसणार नव, ताटलीत घेऊन येणारं महाराज असलं त्यांना ताटलीतनं घेऊन जातोय. ज्या महाराजांना बास्केटमधलं घेऊन गेलेलं चालतंय त्या महाराजांना बास्केटमधलं घेऊन जातोय. ज्या महाराजांना या गावातलं त्या गावात बिस्किट घेऊन गेलेलं चालतंय त्यांना तिथे घेऊन जातोय. ज्या महाराजांना ती चालत नाही तिथे 1-2 तास अगोदर जाऊन तिथं स्वयंपाक करून करतोय. ज्या महाराजांना सवळं कॅरीबॅगमधलं चालतंय तिथं त्या महाराजांना तसं नेऊन देतोय. ज्या महाराजांना चालत नाही तिथं अर्धा तास अगोदर जाऊन सवळं धुवून टाकून मग घालतो. बंडूभैयासारखं अनेकांतवाद कुणाकडेच नाही, लक्षात ठेव. नाही खरंच की त्याला काय आहे, सेवा करायची आहे, कसं पण करायला लागू दे, सेवा करायचं. पण साधूंना दोष लावून सेवा करणं यानं पुण्याचा बंध होत नाही. कुणाला काय पण चालेल तर आपण काय पण करायचं नाही. आगमात जे आहे त्या पद्धतीनेच आम्ही जायचं. एका शहरात तर मी बघितलं बास्केटमध्ये स्वयंपाक डबे आहाराचं सवळं नेसून ॲक्टिवा गाडीवरनं दोन्ही पायाच्या मध्ये ते बास्केट ठेवून 3-3 किलोमीटरवरनं. आणि हे श्रावक मी प्रतिमाधारी आहे म्हणून सांगतात. हे श्रावक आम्हीच सम्यक दृष्टी आहे, बाकीच्यांना काही धर्म माहीतच नाही म्हणतात. आणि हे साधू हे सगळं माहीत असून ते आहार घेतात आणि सांगतात आमच्या एवढं चर्येचं पालन करणारे दुसरे कोणीही नाही. अहो 4 दिवस त्या महिला त्या पदार्थ घेऊन नाही आल्या तरी यांचं पोट भरत नाही. काय सांगायचं तुम्हाला? मी निंदा करत नाही कुणाची, पण कुठं तर आम्ही आगमाला कुठं तर अटॅचमेंट आम्ही असलं पाहिजे. म्हणून सगळे साधू लक्षात ठेवा, श्रावकांच्या घरात जे येष्णा समितीपूर्वक जी भाजी भाकरी शिजलेली असेल ती भाजी भाकरी खायचं. मी एवढ्यासाठी बाहेरून चौक्यात आल्यानंतर काय आणलंय ते सांगायला लावतोय.
मला काय खायला पाहिजे माझं मला कळते मग, आणि कुठली वस्तू खायचं नाही ती मी बरोबर बाजूला करतो. ते कधी साधूंनी श्रावकांच्या आहारी जाता कामा नये आहारासाठी. हे लोक आले, ही दीदी असली तरच माझा आहार होतोय, तो भैया असला तरच माझा आहार चांगलं होतोय, बिट्टू आला तरच माझं पोट भरतंय, आर्यंत आला तर माझं सगळं होतंय. काय आर्यंत उद्या लग्न झाल्यावर तुमच्याकडे येणार नाही, त्याचा प्रपंच वेगळा चालू होतोय. बिट्टू उगाच आता बोलता बोलता फसलाय तो. आमच्या गावात चातुर्मास, त्याला वाटलं नव्हतं मी कुंभोजला येईन असं, आणि त्याला फिक्स होतं मी दत्तवाडला जाणार आहे, म्हणून त्याला बोलता बोलता बोलायला गेला. 4 महिने तुम्ही चातुर्मासला आमच्यात आला तर मी कायम तुमच्याबरोबर राहतो. कायम म्हणजे 4 महिने. 4 दिवस झोपला आणि काल आणि परत भाऊजीच्या घराकडे गेला झोपायला. अजून स्थापना चालू व्हायच्या अगोदरच एका डावातनं डिस. आता काय पर्यायच नाही म्हणतोय. पण 4 महिन्यानंतर काय, 4 महिने बिट्टू आमची सेवा करलाय. परमानंद 4 दिवस करलाय. आता त्याचं उद्या कॉलेज चालू झाल्यावर तो चालला, आणि परत कॉलेजवर कोणतरी गाठ पडलं तर मग कुठलं महाराज, कुठलं कोण, आणि म्हणजे मित्र ते चांगले, असं कोण काय असतं. मग आपण किती दिवस असं अवलंबून असणार कोण. हे दिलंय पुढं सगळं. एकाच वस्तिकेमध्ये राहतात. एकच वस्तिका म्हणजे काय, क्षेत्र करायचं तिथंच राहायचं. ही चंद्रपूर सागर महाराजांची खोली, इथं दुसऱ्या महाराजांनी कोण राहायचं नाही. आता जर चिकित्सालयामध्ये आम्ही तिथं तयार केलो म्हणून आम्ही 12 महिने तिथंच राहत बसलो तर, 2-2, 4-4 वर्षे तिथनं विहारच केलो नसलो तर, आणि ती खोली, या खोलीत फक्त मी, माझ्याशिवाय दुसरे साधू कोण येणार नाहीत असं म्हणून त्याला कुलूप घालत असलं तर, आणि त्या खोलीची किल्ली दीदींच्याकडं भैयांच्याकडे इथंपर्यंत पण ठीक आहे, माझ्याच बॅगेत ठेवा लागलो तर चालेल काय, नाही चालणार. असं एक वस्तिका, एकच क्षेत्रामध्ये. आणि ऐका आताच तुम्ही सगळीजण कान उघडं ठेवून, एक ही संस्तर बर्स होते. संस्कार म्हणजे काय, पाठ, दिवाण. तुम्ही झोपायला घेताय ते साधूंनी झोपायचं जे हे आहे ते, विहार चालू झाला की दिवाण महाराजांच्यावर गाडीतनं फिरायला लागले. त्या दिवाणाशिवाय मला झोपच लागत नाही. ते माझं दिवाण आहे. कुणाचं दिवाण आहे ते? नावं आहेत, नावं साधूंची. तरी पण मी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. मग त्या कर्णामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर काय? श्रावकांची जशी व्यवस्था असेल, श्रावक जसं दिवाण घालतील, श्रावक दिवाण नाही गाठले तर आपल्या आपल्याजवळ चटई आहे, आपली चटई हातरायचं आणि झोपायचं. पण आम्ही जर असंच दिवाण पाहिजे, असलंच पाहिजे, तसंच पाहिजे, हेच माझंच दिवाण मला पाहिजे, तिसऱ्या मजल्यावर हे सागवानचे मोठे मोठे ओझे दिवाण 3ऱ्या मजल्यावर साधूंनी श्रावकांनी चढवलं. माझी व्यवस्था म्हणजे मोठ्या महाराजांची व्यवस्था 3ऱ्या मजल्यावर होती, आणि बाकीच्या 2-3 महाराजांची व्यवस्था 2ऱ्या मजल्यावर होती. रात्री वस्ती राहायचं आहे, सकाळी उठून पुढं जायचं आहे. चुकून त्या मुलांना माहीत नव्हतं, एक दिवाण त्या मोठ्या महाराजी ज्या दिवाणावर झोपत होते, काय आचार्य नव्हते, काही नव्हते. ते दिवाण खालच्या महाराजांना लागलं, खालचं एक दिवाण वर गेलं. सगळे दिवाण समान आहेत, बारकं मोठं नाही. तो पण विकल्प असता का म्हणे साधूंना. ते खोलीत गेले मोठे महाराज आणि बघितले आणि म्हणले, हे मेरा दिवाण नाही म्हणले, हे नीचे रह लो और नीचे का दिवाण ऊपर लेकर आ जाओ.
तेवढं मोठं दिवाण जैन समाजच्या भागात नव्हता, पूर्व भागातल्या पूर्वीच्या गावातल्या 4-5 पोरं जाऊन सेवा करायला लागलेत. अजून पुढं 20 किलोमीटर कुठला समाज नाही, तीच लोक चौका लावणार आहेत पुढं जाऊन. आता तिथं धर्माचं माहिती नाही कुणाला, आणि तिथं जर आम्ही श्रावकांना एवढं जर एक रात्र झोपणाऱ्या दिवाणासाठी मजले 2-2 मजले खालीवर करायला होतो, कसं होणार सांगा बघूया. म्हणून एकाच क्षेत्रावर, एकाच खोलीमध्ये, एकाच आसनावर, असं संस्थरावर झोपणं बसणं, ते माझं म्हणून अधिकार गाजवणं, आणि परत काय, गृहस्थों के घर में अपनी बैठक लगाते हैं, म्हणजे गृहस्थी लोकांच्या घरात जाणं बसणं उठणं, त्यांच्याशी जास्त संपर्क असणं. आहारला गेले एक ठीक आहे बा, 2 मिनटं बसून उपदेश दिलं, एक अपेक्षेनं ठीक आहे, पण दुपारी जाऊन बसायचं असंच करायचं मग नाही. जिसका शोधन अशक्य है, वाचले वाटले की, ज्याचं शोधन अशक्य आहे, ऐसे जो शोधा ही नहीं गया उसे ग्रहण करणं, म्हणजे ज्याचं शोधन केलं नाही, ज्याला प्रासूक केलं नाही, ज्याच्या अशा वस्तूंना स्वीकारणं. ऐकायला लागलं आता सगळीजण. सुई, कात्री आदीमध्ये हे नेल कटर, या सगळ्या वस्तू आल्या लक्षात ठेव. म्हणताना मी तुला मला पुढं बोलवलं पोरांना, असल्या वस्तू साधूंच्या बॅगेमध्ये आणि साधूंच्या जवळ असताच कामा नाहीत. ही व्यवस्था तुमच्या लोकांची. साधूंची नखं वाढलेली दिसली की तुम्ही ती व्यवस्था करायची असते, हे तुमच्या बॅगेतनी ठेवायचं. तेलाच्या बाटल्या, झाडपोला, ओडोमॉस, हे सगळं महाराजांच्या चटईच्या बॅगेत, महाराजांच्या बॅगेत ठेवायला लागलो आम्ही. तर मग महाराजांना हे दोष लागतील का नाही, आणि महाराज जी ठेवा म्हणत असतील तर मग किती दोष. म्हणून असल्या वस्तू आवश्यक आहे त्यावेळी आणून देणे, आणि आवश्यकता झाली की आपल्या आपल्या ठिकाणी घेऊन ठेवणे. ती महाराजांच्या खोलीत जसं तेलाच्या बाटल्या असं काही ठेवायचं नसते, आणि साधूंनी ठेवा पण म्हणायचं नसते. आपल्या बॅगेत तर ठेवून घेणं वेगळंच आहे. अतिवयोवृद्ध साधू आहेत, त्यांच्याकडं कोणीच व्यवस्थेला त्यांच्यावर ब्रह्मचारी नाही, काय नाही, आणि अत्यंत शरीरामध्ये गुडघे दुखतात, मांड्या दुखतात, कंबर दुखते अत्यंत. बाकीची सगळी चर्या त्यांची चांगली आहे. तर एखादी या पंचम काळात किंवा आत्ताच्या काळाच्या अपेक्षेनं एखादं मलम, एखादी हे ठेवून घे, ठीक आहे. पण तरुण साधूंनी तर असल्या भानगडीत पडायचं नाही बघा. एकदा आम्हाला लई वाईट वाटतंय, वयावरती करायला येतात आणि आम्हालाच विचारतात, महाराज तेल कुठं आहे. मी म्हणतो थांब देतो आणून तुला. मग आम्ही तुम्हाला तेल आणून देणार, मग तुम्ही आमच्या वयावरती करणार. मग उद्या आता तुम्हाला आहार द्यायचं भाव झालं, आम्ही स्वयंपाक करून ठेवतो आणि तुम्ही या निवांत 10-9 वाजता, आणि मग आहार द्यायला यायचं, चालेल. वयावृत्तीला आपण सावक येत असतो, तर वास्तविक साधूंचं वयावृत्ती करायला येताना तुम्ही तुमचं साहित्य घेऊन यायचं असते. शुद्ध तूप असू दे, तो मनोज आहे तुमचे, हे कोण आपले देसाईंचं सागर, काय सागर देसाई आहेत, हे तुमच्यातले बघा. त्यांचं त्यांनी तूप घेऊन येतात, वयावृत्ती करतात, नॅपकिननं पुसतात, त्यांचं त्यांनी नॅपकिन घेऊन जातात, धुतात, उद्या आणि परत त्यांचं त्यांनीच घेऊन येतात. नॅपकिन साधूंचं धुताना हे रोजचं सारखं धुवायचं नाही, गटरीत पाणी जाईल आणि बिन गाळलेल्या पाण्यात. साधून
असले धुतलेले नॅपकिन हे विहिरीच्या पावसाच्या गरम प्रासूक पाण्यामध्ये गाळलेल्या पाण्यामध्ये धुवायचे असतात. आणि आपल्या डोळ्याला दिसा लागले आपलं नॅपकिन कोण पण नेतात आणि कसं पण धुतात, तरी पण आम्ही ते वापरत असलो तर हे दोष आहेत. म्हणून शोधन करता येत नाही आणि न करता केलेल्या वस्तूसुद्धा अशा आपण वापरायच्या नसतात. साधूंच्या बॅगेमध्ये किंवा साधूंच्या जवळ असे सुई, दोरा, कात्री, नेल कटर आदी अशी वस्तू असता कामा नाहीत. सीना म्हणजे साधू स्वतः शिवत असतील, हा भाग वेगळा, स्वतः पांघरून घेतात, ती चटई फाटलेली आहे. किंवा जिनवानीला जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं कुठलं तर कवर केलेलं आहे. किंवा शास्त्र ठेवण्यासाठी जी बॅग आहे ती बॅग थोडी फाटलेली आहे. तिथं साधूंनी तुमच्याकडं थोडं घेऊन विवेकानं केलं तर तो भाग वेगळा. पण धंदा करता कामा नये. धंदेचा अर्थ काय? उगाच कुणाचं श्रावकाचं जरी काय दिसलं, ब्रह्मचारीचं जर थांब देतो तुला करून, नाही, तर असलं काम असता कामा नये. आदी कार्यामध्ये, अशा कार्यामध्ये जे साधू तत्पर असतात आणि कारण नसताना सुद्धा आपल्याजवळ क्षार चूर्ण औषध असू शकतं, सुहाग चूर्ण म्हणजे सुगंधी द्रव्य, उटणं, चंदन पावडर आदी असलं, नमक, घी आदी असले पदार्थ आपल्याजवळ ठेवतात आणि उपकरणांनी आपली आजीविका करतात. उपकरणांनी म्हणजे काय? पिंची, कमंडलचा वापर करून घ्यायचं. आज तुम्ही माझ्यावर विशाल, चल महाराजी कमंडल द्या की मला, महाराजी कमंडल द्या, देतो कमंडल तुला विहारात, पण उद्या चौका लावणार काय? उद्या सोहळं नेसणार काय? मला हे आणून देणार काय? आता तुम्ही लोक भोळी असतात, श्रावक लोक, हे महाराजजीने मला कमंडल दिलं, आता माझं लई चांगलं होणार, लई चांगलं होणार म्हणून आपण करत बसतो. पिंची परिवर्तन आहे, देतो पिंची तुम्हाला माझी जुनी पिंची. हॉस्पिटलला 1 लाख रुपये दान देणार काय? संघाला लाखभर दान देणार काय? ह्याची किंमत आहे का सांगा? ही वस्तू संयमाचं उपकरण आहे, मुनी महाराजांचं लांछन आहे, चिन्ह आहे. हे जे आम्ही सवाल काढून किंमत करायला लागलो. नवीन घेताना पण सवाल, जुनं देताना पण सवाल. मग पैशाच्या जीवावर कोण पण दारू पिणारे येतोय, मावा गुटखा खाणार येतोय, सगळं अवैध धंदे करणारे येतात, आणि सवाल धरल्यावर देणार तुम्ही त्यांना पिंची? आणि रोज मंदिरला येतात, देवदर्शन करतात, गरीब आहेत, चौका लावतात, रात्री जेवत नाहीत, कंदमुळं खात नाहीत, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, दान द्यायला पैसा नाही म्हणून ती व्यक्ती मागं. चातुर्मासात दिवाळी दिवशी येणार, 1 दिवस बस्तीला येणार, बसून बसून सवाल धरणार, त्याला पिंची, त्याच्याकडे पिंची घेणार नाही. आमच्या संघात ती व्यवस्था नाही. पिंची परिवर्तनच्या कार्यक्रमामध्ये एक सुद्धा सवाल मी काढत नाही. जी लोक 4 महिने राबलेत, जी लोक 4 महिने कष्ट केलेत, ज्या लोकांनी 4 महिन्यामध्ये आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन केले, व्यसनांचा त्याग केला, चांगल्या व्रतांचं नियम घेतले, अशा लोकांना पिंची नवीन घेणं, जुनी देणं, जपमाळ देणं घेणं, पादपूजा करणं, शास्त्र देणं, अशा लोकांचा सन्मान. 4 महिने राबणारी राबली आणि शेवट दिवशी 4 पैसे दिले आणि त्यांना तो मान. असं उपकरणांच्या माध्यमातून जे स्वतःची आजीविका चालवतात, तंत्र मंत्र देऊन स्वतःची आजीविका चालवतात, दोरा तैत बांधून स्वतःची आजीविका चालवतात, हे साधू सगळे पार्श्वस्थ असतात.
मी पण लोकांना देतोय मुलांना सोडा, दोरा बिरा नव्हा. मी पण आपलं मुलं वाढदिवस आहेत, जन्मदिवस आहेत, कोणतं पहिला नंबर शाळेत करते, आम्ही पण वह्या देतोय, पेन देतोय. कुठं तर मुलं चुकीचं काय घालून येत म्हणून दे, एकेकांना जरा दे, काय टायगर स्टोनचं ब्रेसलेट देतोय, कोणतं आणून ठेवलं असलं तर किचन वगैरे देतोय. ते किचन काय म्हणायचं ते आम्ही पण देतोय, नाही असं नाही, पण त्याच्यावर आपली आजीविका नाही लक्षात ठेवा. त्याच्यावर त्या मुलांना धर्माबद्दल दृढता यावी, चांगलं करावं. महाराजांनी मला हे घातलेत, हे बंधन आहे माझ्यासाठी. रक्षाबंधनला महाराजी मला सूत्र बांधलेत, मला बंधन आहे. वाईबी आजपासून कितीही माझा मोठा प्रवास असला तरी मी तोंड चघळणार नाही, चघळो तरी दुसरं काय खाणार नाही, खाल्लो तरी चांगलं खाईन. शेवटपर्यंत अशीच माझ्या आईवडिलांनी मला खायला प्यायला घालून मजबूत केलेली बॉडी अशी मरूपर्यंत असंच राहील, असंच काय तर खाईन, असं वेगळं काय खाणार नाही. मला महाराजांनी माझं बंधन, मला हे आठवण म्हणून दिलेत. असं पोरांच्या दृढता राहावी, स्थिरता राहावी, धर्मात स्थिर राहावेत, आईवडिलांची सेवा करावेत, साधू संतांच्या सान्निध्यात राहावत. मार्ग बदलायची कुठं तर चान्सेस आले तर ते बघून ते स्थिर राहावेत. अशा भावनेनं आम्ही पण देतोय, पण त्याचा अर्थ आजीविका चालवण्यासाठी आपल्या व्यवस्थेसाठीच करायचं नाही असं आचार्य सांगतात. आणि अशी मुनी पार्श्वस्थ मुनी असतात, आणि ते मुनी स्वतःही तसे असतात आणि इतरांना तसं करण्याचा संपर्क होऊ शकतो. म्हणून अशा मुनीच्या सानिध्यात राहायचं नाही, अशा मुनींच्या संपर्कात आपण राहायचं नसतं, असं आचार्य भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.